ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार सायली एक प्लॅन सांगते प्रियाला एखाद्या श्रीमंत माणसावर फिदा करायचं. इकडे प्रिया शॉपिंगला जाते. मग तिला दिसतं एक श्रीमंत माणूस एका ड्रायव्हरला अफाट पैसा देतोय आणि म्हणतोय माझ्याकडे तर पैसे खूपच आहेत पण खर्च करायला व्यक्ती नाहीये. आता सुरू होतो प्रियाचा प्लॅन. तर हे सगळं कसं घडून आलं ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सायली म्हणते जर प्रियाचं एखादं लफडं अश्विन भाऊजी समोर आलं तर त्यावेळी अर्जुन सांगतो ती प्रिया आपल्या पैशावरच टपून बसलीये, तिला बाहेर काय करायची गरजच वाटत नाही. त्यावर सायली म्हणते जर सुभेदार किल्लेदारपेक्षा जास्त श्रीमंत माणूस तिच्या समोर आला तर ती त्याला सरळ जाळ्यात अडकवल. अर्जुन म्हणतो लग्न झाल्यानंतर सुद्धा प्रिया असं करू शकते का? तेव्हा सायली म्हणते जर प्रियाला मोठा पैसा दिसला ना तर ते नक्कीच करू शकते आणि प्रियाचं हे प्रकरण अश्विन भाऊजी समोर आलं तर त्यांच्यावर प्रियावर असलेला विश्वास उडेल. तर प्रेक्षकांनो आता सायली प्रियासाठी पैशावाला श्रीमंत व्यक्ती शोधणार आणि मग प्रिया त्याच्यावर प्रेम करणार. हे सगळं सायलीला अश्विन भाऊजींना दाखवायचं असतं म्हणून ती असा प्लॅन करते. आता इकडे सकाळच्या वेळी कल्पना म्हणते अरे अर्जुन सायली ती ट्रक चालवणारी मुलं कोण होती काही कळलं का? तेव्हा प्रतापराव पण विचारतो अरे अर्जुन पोलिसांकडून काही अपडेट मिळाले का? आता अर्जुन म्हणतो अजून काही अपडेट मिळाले नाही पण पोलीस तपास घेतात. त्यावर प्रतापराव म्हणतो मग हा माझा संशय खरा ठरलाय, म्हणजे हा अपघात नव्हता तर घातपातच होता. कल्पना अर्जुन सायलीला सांगते हे बघा तुम्हा दोघांना आत्ताच सांगते जोपर्यंत तो अपघात कोणी केलाय हे कळत नाही तोपर्यंत घराबाहेर जायचं नाही. तिकडून प्रिया म्हणते आई अगदी तुम्ही खरं बोलताय. अरे अर्जुन तुझ्या कामामुळे तुझं खूप सारे शत्रू झाले, त्यातलाच कोणीतरी तुझ्या जीवावर उठलं असेल पण तुम्ही दोघे बाहेर न पडणं हाच तुमचा शहाणपणा आहे. तेव्हा सायली म्हणते ज्याच्या पाठीशी देव उभा असतो त्याचं कोणी काय वाकडं करू शकत नाही. पण ठीक आहे तो म्हणते तर आम्हीच जात नाही. आता सायली विमलला आवाज देऊन म्हणते मी काल सामानाची यादी केली होती ना तर ती घेऊन ये आणि त्यासोबत पिशव्या पण घेऊन ये. आता सायली प्रियाच्या हातात सामानाची यादी देते आणि म्हणते हे सगळं आजच्या आज आण. त्यानंतर प्रिया तिथून निघून जाते. इकडे सायली म्हणू लागते प्रियाला वाटलं असेल मी हिला बाहेर पाठवून तिची मदत केली पण तिला कुठे माहिती की तिला बाहेर पाठवणं हा आमच्या प्लॅनचाच हिस्सा होता. इकडे काही वेळेनंतर कल्पना प्रियाला फोन लावून विचारते अगं तन्वी तू दुकानात पोहोचलीस का? तेव्हा तन्वी म्हणते आई माझी बाकीची पण कामं आहेत मी थोड्या वेळानंतर दुकानात जाईल. त्यावर कल्पना म्हणते तन्वी तुला दिलेली यादी खूप अर्जंट आहे म्हणून लवकर सामान घेऊन घरी ये. हा पण अर्जुन सायलीचा एक प्लॅनच असतो. त्यावर अर्जुन म्हणतो तिला असंच फोन करत राहा आणि तिला त्रास देत राहा. तेव्हा प्रतापराव म्हणतो त्या तन्वीने आपल्याला जो काही त्रास दिलाय तो व्याजासकट पूर्ण करायला खूप मजा येते. आता इकडे प्रिया सगळं सामान घेऊन गाडीत बसतच असते. तेव्हा तिला दिसतं एक श्रीमंत माणसासमोर ड्रायव्हर हात जोडून म्हणतो माझ्या आईला इलाज करायला 7 लाख रुपये म्हटल्यावर मी खूपच घाबरून गेलो होतो पण आता तुम्ही म्हणताय सगळा खर्च मी करेल. तुमच्यासारखा देव माणूस शोधून भेटणार नाही. तो श्रीमंत माणूस त्या ड्रायव्हरला 4-5 पैशाच्या गड्ड्या देतो आणि म्हणतो मी तुमच्या आईला मी माझ्या आईसारखं मानतो, जर काही लागलं तर तुम्ही हक्काने मला मागू शकता. आता इकडे सायली म्हणते आई बाबा आम्ही नक्की काय करतोय याचा प्रश्न तुम्हाला पडणं हा नक्कीच स्वाभाविक आहे पण आम्ही जे काही करतोय त्यावर विश्वास ठेवा आणि आजच आमचं महत्वाचं काम आहे म्हणून आम्हाला बाहेर जावं लागणार आहे. त्यावर कल्पना म्हणते ठीक आहे जावा बाहेर पण लवकर घरी या. आता इकडे तो श्रीमंत व्यक्ती म्हणतो माझ्याकडे न मोजता येणारा पैसा आहे पण खर्च करण्यासाठी व्यक्ती नाहीये. हे सगळं प्रिया ऐकते आणि म्हणते आता खर्च करण्यासाठी ती व्यक्ती मी बनते. असं म्हणून ती स्वतःचं मंगळसूत्र काढते. त्यानंतर प्रिया त्या श्रीमंत व्यक्तीला एका कॉफी शॉप मध्ये घेऊन जाते आणि ते दोघं आता एकमेकांसमोर बसलेले असतात. त्यावेळी तो श्रीमंत व्यक्ती प्रियाला विचारतो तुमच्या घरामध्ये कमावणारे व्यक्ती कोण आहे? तेव्हा प्रिया बोळ सोंग घेते आणि म्हणते मम्मी पप्पा आहेत पण माझी मम्मीला कॅन्सर झालाय आणि ती सध्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि माझ्या बाबाला मागील वर्षी पॅरालिसिस झालाय. पण त्यांच्या साईडला अर्जुन व सायली आलेली असतात एका वेगळ्याच कपड्यांमध्ये. तेव्हा अर्जुन त्या दोघांचा व्हिडिओ काढतो आणि म्हणतो जेवढं नाटक करायचंय तेवढं कर पण तू आमच्या अधिराज नावाच्या व्यक्ती सोबत बरोबर अडकलीये. तर असेच मालिकेचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी असेच रिव्ह्यू आपल्या चॅनलला टाकत राहील.